रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकाराम गाथा यामधील एक अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या या अभंगामध्ये आमुचे अभावे तुझ देवपण, ते का विसरोनी राहिलाशी, समर्थाशी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवणी वाचोनिया. चळण वळण सेवकाच्या बळे, निरुगणाच्या मुळे सांभाळावे. तुका म्हणे आता आलो खंडावरी, प्रेम देऊनी हरी बुजवावे. या अभंगाचा भावार्थ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जगद्गुरु जगन्मान्य श्रीमंत तुकोबा राय आपल्या या अभंगाच्या मध्ये लोकांना काय उपदेश करतायत, तर भगवान परमात्म्याशी संवाद ते जगद्गुरु तुकाराम महाराज साधत आहेत. प्रेमाचे भांडण करून एक विलक्षण असणारी मागणी तुकोबाराय या अभंगातून करतायत. त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीची अगदी आस लागलेली आहे. भगवंताच्या दर्शनाकरता महाराज व्याकुळ झालेले आहेत. फार सायास केले, भरपूर कष्ट घेतले, तरी त्यांचे दर्शन होत नाही. विलक्षण असणारी साधना केली तरी सुद्धा भगवान परमात्मा साध्य होत नाही. एवढे करूनही भगवान परमात्मा आपल्याला दर्शन देत नाही, म्हणून चित्ताची स्थिती त्यांची बिघडलेली आहे. आणि भगवान परमात्मा का भेट देत नाही, म्हणून त्या परमात्म्यासोबत भगवंतासोबत भांडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. की हे देवा, काय समजतो तू स्वतःला? तू देव झालास म्हणून स्वतःला खूप श्रेष्ठ समजायला लागलास की काय? सांग, तुला देव कोणी केले? आम्ही सर्वांनी तुला देव पण आणले. आमची या भावे तुझं देव पण, ते का विसरवणी राहिला असी ग? आमच्याच भावामुळे तू देव झालास, आम्ही तुला देव बनवले, हे तो विसरून गेलास की काय? बरोबर आहे. आता लोक तुझे दर्शन घेतात, तुझी वारी करतात, तुला वाटेवर उभे केले म्हणून देव आता तू देव म्हणून समर्थ आहेस. समर्थावर जरी कोणी उपकार केला तरी समर्थ हा समर्थच असतो. समर्थाच्या लक्षात कुठे राहते का? समर्थाशी नाही उपकार स्मरण, असं म्हटलंय. दिल्या आठवण वाचोनिया. समर्थ असणाऱ्या भगवान परमात्म्याला आठवण करून दिली पाहिजे की ज्याने तुला मदत केली तो मीच आहे. समर्थांना अशी आठवण करून द्यावी लागते. तुम्ही समर्थ झालात म्हणून मला विसरून गेलात. जर तुम्हाला मला दर्शन द्यायचे नसेल, तर माझ्या समोर प्रत्यक्ष प्रकट व्हायचे नसेल, तर मला पण आता भक्ती नाही करायची. बस झालं. आता तुम्हाला प्रकट करण्याकरता जो मी योगदान केले ते माझे योगदान आणि तुम्ही प्रकट झालेले योगदान हे दोन्ही समतुल्य आहे. पांडुरंगा,
हे भगवंता, तुम्ही गरुडावर बसून येता, हातात शंख चक्र गदा धारण करतात. या सर्व आमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी आहेत. आम्ही सेवक आहोत, आम्ही तुला हाक मारतो, तू आला पाहिजे. मग तू सगुण साकारामध्ये येतोस. तुझ्यात ते बळ आहे, तू निर्गुण आहेस, तुझ्यामध्ये शक्ती आहे. आम्ही हाक मारणे आणि तुझी शक्ती तू वापरणे. जर आम्ही हाक मारल्या नाहीस तर तुझी शक्ती कुठे वापरशील? तुझ्यात शक्ती असून उपयोग काय बरं? सांग. शक्ती असून उपयोग काय? आम्ही तुला हाक मारतो तेव्हा तू सगुण साकार होऊन समोर येतोस. तुला यावे जावे लागते. तुझे येणे जाणे हे सेवकाच्या बळावर आहे. तू स्वतः तुझ्या निर्गुण रूपात असणारी शक्ती, त्या शक्तीवर तू सर्वांना सांभाळत असतोस. चळण वळण सेवकाच्या निर्गुणाच्या सांभाळावे. देवा, तुला जर मला दर्शन द्यायचे असेल, तेच द्यायचंच नसेल तर असे सांग. आता मी खंडावर आलेला आहे. खंड करणे म्हणजे काय? तर वाटणी करणे. तुझे तुला घेऊन टाक आणि माझे मला देऊन टाक बरं. मी माझ्या स्वरूपात चिंतनामध्ये राहतो आणि तू तुझ्या स्वरूपात स्थिर राहा. काही आवश्यकता नाही असे बोलून जगद्गुरू श्रीमंत तुकाराम महाराज भगवंताशी भांडण करण्यासाठी तयार झालेले आहेत. तुका म्हणे, आता आलो खंडावरी, प्रेमदेवनी हरी बुजवावे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज देवाला म्हणतात, हे देवा, आता मी रागावलेलो आहे. हे देवा, आता रागावलो. तुला जर वाटत असेल की असे वेगवेगळे होऊ नये तर देवा, एकच काम कर. मला शांत करण्यासाठी तू माझ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट हो. सगुण साकार रूप घेऊन माझ्यासमोर ये आणि सगुण साकार रूपात माझ्यासमोर येऊन तू मला प्रेम दे. प्रेमानेच मी शांत होईल, एरवी मी शांत होणार नाही. असे भांडण विकोपाला गेलं आणि जगद्गुरू श्रीमंत तुकाराम महाराज भगवंताशी बोलतात. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.